नमस्कार मित्रांनो, स्पर्धा सुरू या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. जर नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहेत. 20 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्धीपत्र आहेत, ज्यामध्ये आपल्याला जे मागणीपत्र दिलेलं आहे ते मागणीपत्र हे महाराष्ट्र कृषी सेवेतील गट ब कनिष्ठ संवर्गातील पदाच्या मागणीपत्राबाबत विशेष अपडेट आलेली आहे. त्या अपडेटबद्दल जेवढे बी कृषीवाले असतील, कृषी डिग्रीवाले असतील, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तर ती अपडेट काय आहे तर आपण आज बघणार आहोत. ते आत्ताची लेटेस्ट खूप महत्त्वाची अपडेट आहे, आयोगाच्या संकेतस्थळावर आलेली आहे. तर बघा, महाराष्ट्र कृषी सेवा गट व गट ब संवर्गातील एकूण 258 पदांचे मागणीपत्र आयोगास दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी शासनाकडून प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या परीक्षा योजनेनुसार महाराष्ट्र कृषी सेवेतील पदे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेतून भरण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. कृषी विभागाची पदे हे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेतून भरण्यात येणार आहेत असे नमूद केलेले होते. तर तथापि सदर परीक्षा संदर्भात दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत आयोगाकडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2024 साठी मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने सदर कृषी सेवेतील पदांचा समावेश जाहिरातमध्ये करणे शक्य झाले नाही. म्हणजे बघा, 29 डिसेंबर रोजी जी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत मागणीपत्र आयोगाकडे आलेलं नव्हतं, त्यामुळे त्या जाहिरातीमध्ये त्यांचा समावेश करणे शक्य झाले नाही. त्यामध्ये दुसरा पॉईंट आहे की महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येत असून, बघा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येत असून सद्यस्थितीत प्रस्तुत परीक्षेशी संबंधित सर्व पूर्वतयारी झालेली आहे. परंतु परीक्षेमध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करणे शक्य नसल्याने महाराष्ट्र कृषी सेवेतील प्राप्त मागणीपत्रातील पदांच्या भरती प्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकरात लवकर करण्यात येईल. हे बघा, हे जे पद आहे ते समाविष्ट करण्याबाबत ती प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु एक्झाम ही 25 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येणार आहे. पूर्व परीक्षा ही 25 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येणार आहे असं यांनी सांगितलेलं आहे. तरी खूप महत्त्वाची अपडेट आहे. तर ह्या अपडेटमुळे कदाचित तुम्हाला निश्चित परीक्षेची तारीख कळालेली असेल आणि जे तुमचा अभ्यास सुरू असेल तो व्यवस्थित आणि कंटिन्यू चालू ठेवा. आणि आता एकदम शेवटच्या मोडवर आलेली आहे एक्झाम आणि काही दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि परीक्षेला सामोरे जा, रिव्हिजन करा आणि जास्त लोड घेऊ नका. फ्री माइंडने अभ्यास करा आणि असं विचार करा की आपला अभ्यास झालेला आहे. तर अशा प्रकारची आजची नवीन एक अपडेट होती. तर तुम्हाला जर हे अपडेट आवडले असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. बेस्ट ऑफ लक.